देऊळवाडी जिल्हा परिषद शाळेत पालकांची मुख्याध्यापक आणि सरपंचासोबत जोरदार खडाजंगी. शाळेतील असुविधांवरून वाद. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आणि ही बातमी आहे उदगीर तालुक्यातील देऊळवाडी येथून. पाहूया सविस्तरपणे. देऊळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका पालकाने शाळेतील मूलभूत सुविधांच्या कमतरतेबाबत जाब विचारल्याने मुख्याध्यापक, सरपंच आणि संबंधित पालकांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला असून यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय पदावरील व्यक्तींच्या बोलण्याच्या पद्धतीवरून प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. मूलभूत सुविधांवरून वाद पेटलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत मिळणाऱ्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले. शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, शौचालयाची दुरावस्था आहे, पोषण आहाराचा दर्जा योग्य नाही असा आरोप पालकांनी केला. या संदर्भातील अर्ज ग्रामपंचायतीकडे मागितला असता तेथूनही योग्य सहकार्य मिळाले नसल्याने पालकांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. पालकाचा संतप्त सवाल. व्हिडिओमध्ये पालक मुख्याध्यापकांना शाळेत पाणी कधी मिळणार असा थेट सवाल करताना दिसत आहे. त्यावर मुख्याध्यापकांनी उद्या पाणी मिळेल असे उत्तर दिले. मात्र पालकाने मग आधी का उलट बोललात? माझी मुले इथे शिकतात त्यामुळे मला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला. या वादादरम्यान कार्यालयात उपस्थित असलेल्या गावातील सरपंचांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद शांत करण्याऐवजी पालकाला हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, तू बाहेर चल असं म्हणत बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पालकांनी मुख्याध्यापकांच्या बोलण्याच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. तुम्ही मुख्याध्यापक आहात, तुमच्या हातातून उद्या डॉक्टर, कलेक्टर घडणार आहेत, मग तुमच्या बोलण्याची भाषा अशी कशी असा सवाल पालकांनी उपस्थित केला. यावर मुख्याध्यापक आणि सरपंचांनी पालकाला बोट दाखवून न बोलण्याची तंबी दिली, ज्यावरून वाद आणखीनच वाढला. आम्ही इथे कोणतेही राजकारण करायला आलेलो नाही. आम्हाला फक्त आमच्या मुलांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छ बाथरूम, चांगला आहार हवा आहे अशी स्पष्ट मागणी पालकांनी व्हिडिओच्या शेवटी केली आहे. या प्रकारानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या कारभारावर आणि शिक्षकांच्या वर्तनावर पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून शाळेतील समस्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी केली आहे. अशाच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शाळेचा विषय हा फक्त शाळेचं बोलायचं. काही आता गावच्या बाहेर तुमची काही मुख्याध्यापक आहोत तुम्हाला शिकवापासून जमना. 100 विद्यार्थी तुमच्या हातातून डॉक्टर होते, कोणी कलेक्टर होते. तुम्हाला हे भाषा बरोबर दिसत नाही. माझी बोलायची भाषा म्हणजे काय बोलला सांगा. वाईट काय बोलला? हात सोड, खाली बसायचं. चल बाहेर ये, चल बाहेर बघणार ऐका, मुख्याध्यापक जर असं बोलत असल्यावर शाळेत आमचा अधिकार नाही. माझी लेकरं शाळा इथे शिकायला माझा अधिकार नाही का लेकराला विचारायचा? कामाचं बोल की म्हणजे काय बोला नाही कामाचं सांगा. शाळेत पाणी खाली ते कामाचं नव्हतं. कधी मिळते पाणी? मग आता का बोलला तुला? काय बोलला मी? अर्ज द्या म्हणलो ग्रामपंचायतला, ते तुमची गर्दी आहे का माझी आहे? कधी? मग आता उलट का बोललो? वैयक्तिक भांडण आहे म्हणून. माझे लेकर आहेत, मी विचारू शकतो. कलेक्टर हवं का मी सांगतो तुम्हाला. मला का इथं शाळेमध्ये बाथरूम पाहिजे, पाणी प्यायचं पाहिजे आणि व्यवस्थित खाद्य पाहिजे. शाळेत वेळेवर मास्तर पाहिजे. मग आम्ही काय मागला ह्याला? राजकारणाचा विषयच नव्हता. पण भाषा शीट कोणची आहे लक्ष ठेवून बोलत जावा. बोट नाही, माझा अधिकार आहे बोलायचा. मी खुर्चीला बोलायला, तुम्हाला नाही. नाही का, मी खुर्चीला बोलायला. तुमची भाषा जसली आल्यावर नाही, बोट नाही, हाताला धरून वाढते. खुर्ची काय बी करते का? वैयक्तिकचा विषयच नाही. वैयक्तिकचा विषय काय काही? वैयक्तिकचा विषय नाही. आहे ना, काय विचारायचं झालं की वैयक्तिक झालं हे ना.
वैयक्तिक आणि नाही अजून बोलले मी अजून बोला का तुमच्या म्हणजे रेकॉर्डिंग बी आहे सगळी, काय बोलायला बोलते मला माहित असलं बोलणं येते म्हणून रेकॉर्डिंग बी आहे. काय बोललो काय नाही, वाईट बोललो का काय बोललो. तुम्ही ह्याला बोलला पाटील, तुम्हाला बोलणं गेला तुमचा मताविषयी तुम्ही काय मागणी केला सांगलो त्याला त्याने अर्ज दिले म्हणून. मग हेच म्हणल्यावर कसं लागतंय. सगळे बसा, ह्याला बंद करा त्याला.